नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघांच्या रणधुमाळीमध्ये आज आपण मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत. मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे 2009 पूर्वीचे नाव दाभाडी असे होते. दाभाडी विधानसभा मतदारसंघ 1967च्या विधानसभा निवडणुकीवेळी अस्तित्वात आला. तेव्हापासून तर 1999च्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर हिरे घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये व्यंकटराव हिरे या मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतर त्यांचे चुलत बंधू डॉक्टर बळीराम हिरे, त्यानंतर पुष्पाताई हिरे आणि 1999च्या निवडणुकीत प्रशांत हिरे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. हिरे घराण्याचं वर्चस्व राहिलेल्या किंवा हिरे घराण्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाभाडी मतदारसंघामधून हिरे घराण्याची राजकीय सद्दी शिवसेनेच्या दादा भुसे या सामान्य कार्यकर्त्याने संपवली. 2004च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करणारे दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केला. राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये जेथे मोठ्या राजकीय नेत्यांचा पराभव झाला, असे दाभाडीमध्येही दादा भुसे यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव करून स्वतः जायंट किलर ठरले. 2004 ते 2019 या 4 निवडणुकांमध्ये दादा भुसे सलग 4 वेळा निवडून आलेले आहेत. 2009च्या निवडणुकीत प्रशांत हिरे यांनी पुन्हा आपल्या वडिलोपार्जित या मतदारसंघामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा त्याग केला आणि मालेगाव सोडले. आता 2014 ते 2019 या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये हिरे घराण्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना दादा भुसे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवले आणि त्यांना बळ दिले. पवन ठाकरे हे 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. त्यांना हिरे घराण्याचे बळ होते, परंतु ते विजय मिळवू शकले नाही. 2019च्या निवडणुकीत डॉक्टर तुषार शेवाळे हे काँग्रेसचे उमेदवार होते. हिरे घराण्याने त्यांची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली, मात्र त्यांना यश आलं नाही. यामुळे 2024च्या निवडणुकीत हिरे घराण्याच्या पुढच्या पिढीचे अद्वै हिरे हे आता दादा भुसे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अद्वै हिरे आणि दादा भुसे यांचा गेल्या 5 वर्षात तीव्र संघर्ष सुरू आहे. अद्वै हिरे यांनी सुरुवातीला दादा भुसे यांच्यावरती गिरणा कारखान्याच्या बाबत किंवा गिरणा कारखान्यासाठी एक नवीन सहकारी साखर कारखाना स्थापन करायचा या हेतूने दादा भुसे यांनी काही शेतकऱ्यांचे शेअर्स गोळा केले होते. त्याबाबत अद्वै हिरे यांनी भुसे यांच्यावरती गैरव्यवहाराचे आरोप केले. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर शिवसेना उभाटा पक्षाचे संजय राऊत यांच्याकडूनही दादा भुसे यांच्यावर आरोप करून घेतले. यामुळे संतापलेल्या दादा भुसे यांनी हिरे घराण्याच्या शिक्षण संस्था आणि सहकारी संस्था यांची चौकशी लावली. या चौकशीमध्ये ठेंगोडा येथील सूतगिरणी सहकारी साखर कारखाना, रेणुका हिरे सूतगिरणी सहकारी सहकारी संस्था या संस्थेच्या थकीत कर्जाबाबत चौकशी लावली. ते थकीत कर्ज वेळेत न भरल्यामुळे त्या संस्थेचे पदाधिकारी म्हणून अद्वै हिरे यांना अटक झाली आणि ते 8 ते 10 महिने तुरुंगात होते. त्यांनी निवडणुकीच्या आधी उच्च न्यायालयामध्ये काही हमीपत्र देऊन जामीन मिळवून घेतला आहे आणि आता ते निवडणुकीला उभे आहेत. दादा भुसे हे आपल्या राजकीय विरोधकांवरती सूडबुद्धीने कारवाई करतात, सूडबुद्धीने वागतात. अशा प्रकारचा प्रचाराचा मुद्दा घेऊन अद्वै हिरे निवडणुकीत उभे आहेत. दादा भुसे गेल्या 10 वर्षांपासून राज्यात मंत्रिपदावर आहेत. 2014 ते 2019 या काळामध्ये ते ग्रामविकास आणि सहकार राज्यमंत्री होते. 19
ते 24 या काळात महाविकास आघाडीचे सरकार आणि महायुतीचे सरकार या दोन्ही सरकारांमध्ये ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषी मंत्रालय होतं. महायुतीच्या सरकारमध्ये सुरुवातीला खनिकर्म आणि आता बांधकाम विभाग या खात्याचे ते मंत्री आहेत. दादा भुसे यांनी 10 वर्षामध्ये मंत्रिपदाचा कारभार सांभाळताना आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक कामे आणण्याचा प्रयत्न केला आहे. भुसे यांनी मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. अनेक वर्षांचा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प हा सुद्धा सरकारकडून त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याशिवाय गिरणा आणि मोसम नद्यांवरती बॅरेज बांधणं आणि मालेगाव तालुक्यामध्ये काही नवीन प्रकल्प आणणं यासारखी कामं त्यांनी केली आहेत. याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाच कशा मिळतील यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. यामुळे अद्वै हिरे यांचा राजकीय वारसा, त्यांच्या ताब्यात असलेल्या सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गावोगावी असलेले कार्यकर्ते याच्या बळावरती ते दादा भुसे यांच्याशी लढत देत आहेत. दादा भुसे एक सामान्य कार्यकर्ता आहे. कुणाशी ते सहज मिसळतात, कोणाशी सहज बोलतात, कोणाच्याही खांद्यावर हात ठेवतात. त्यामुळे सर्वांमध्ये मिसळणारं, सर्वांना उपलब्ध होणारं असं एक नेतृत्व आहे दादा भुसे. आणि त्यांच्यासमोर सामान्यांनाच काय, कार्यकर्त्यांनाही ज्यांची भेट लवकर मिळू शकत नाही असं हिरे घराणे. त्यामुळे मतदारांसमोर आता हिरे घराण्याची पूर्वपुण्याई आठवून या मतदारसंघात पुणे हिरे घराण्याला प्रस्थापित करायचं आहे की या हिरे घराण्याला राजकीय आव्हान देणाऱ्या सामान्य कार्यकर्ता असलेल्या दादा भुसे यांनाच पुन्हा सत्ता द्यायची आहे याचा निर्णय येत्या 20 तारखेला घेणार आहे. मतदार काय निर्णय घेतील हे आपण बघणारच आहोत. तोपर्यंत थांबूया. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.